नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या सर्वांचे स्वागत आहे पृथ्वीराज एज्युकेशन वर्ल्ड मध्ये. आणि आज आपण मॅथ पार्ट 1 चा फर्स्ट चॅप्टर घेणार आहोत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. कोण म्हणतं मॅथ अवघड आहे? मॅथ हा सर्वात सोपा विषय आहे. मॅथ एवढा सोपा विषय कोणताच नाही. चला तर मग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर सुरू करूया. प्रथम मी सांगून देतो, हा चॅप्टर मी प्रॅक्टिस सेट वाईज शिकवणार नाहीये. मी डायरेक्ट घेणार आहे. पहिले 6 मध्ये घेऊन टाकेल, त्यानंतर एक 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 प्रॅक्टिस सेट आपण कव्हर करत जाऊ. तर आपल्या पहिल्या लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल महाराष्ट्र बोर्ड क्लास 10 यातील पहिला मुद्दा आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सॉल्व स्मॉल एक्झाम्पल. छोटे छोटे जे लिनियर इक्वेशनचे एक्झाम्पल असतात ते 1-1, 2-2 मार्काला पेपर मध्ये येत असतात, ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. आणि आहे इक्वेशन फर्स्ट a इज इक्वल टू द इक्वेशन सेकंड b लाईक क्वेश्चन्स. ते मी आपण जेव्हा हा सेकंड मुद्दा घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच. तत्पूर्वी स्मॉल एक्झाम्पल आपल्याला सोडवता आले पाहिजे आणि ते कसे सोडवायचे आणि सोप्या मेथडने कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगून देईन. त्यानंतर सॉल्व बाय ग्राफ. जे लिनियर इक्वेशन आहे ते ग्राफ तर्फे कसे सॉल्व करायचे, ग्राफ सारखे कसे सॉल्व करायचे, ग्राफ काढायचा आणि त्यानंतर कसे सॉल्व करायचे हे आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे. या चौथ्या मुद्द्यावर 3 ते 4 मार्काला क्वेश्चन विचारले जातात. चौथ्या मुद्द्यामध्ये आहे डिटरमाइन मेथड. या मेथड मध्ये आपल्याला d ची व्हॅल्यू काढावी लागते, dx ची आणि dy ची व्हॅल्यू काढावी लागते. फक्त आपण इथं लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म घेतला आहे ax by c 0. परंतु जेव्हा आपण ही मेथड वापरतो त्यावेळेस आपल्याला इक्वेशन राईट इन फॉर्म ax by 0 इक्वेशनला या फॉर्म मध्ये लिहावं लागतं ax by 0. जर आपण d ची व्हॅल्यू काढली, dx ची व्हॅल्यू काढली, dy ची व्हॅल्यू काढली तर आपल्याला x ची व्हॅल्यू कशी निघेल? dx डिवाइडेड बाय d, dx डिवाइडेड बाय d. त्यानंतर d आणि d कॅन्सल होऊन जाईल, उरेल काय x, म्हणजे x निघून जाईल. त्यानंतर y तसं त्याचप्रमाणे dd कॅन्सल होऊन जाईल, y निघला. त्यानंतर पाचवा आपला मुद्दा आहे लेट 1/x is m and 1/y is n. काही मुद्दे असे असतात किंवा काही स्पेसिफिक इक्वेशन असे असतात जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात, त्याला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून त्याचा आन्सर काढायला लागतं. कारण ax by c = 0. x आणि y हे 1/x किंवा 1/y या फॉर्मॅट मध्ये नसेल तरच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. त्यामुळे 1/x ला आपण m मानले किंवा 1/y ला आपण n पकडले किंवा मानले, त्यानंतर आपण ते इक्वेशन सॉल्व करू शकतो. त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन आहे सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन या संपूर्ण लेक्चर मध्ये किंवा या संपूर्ण चॅप्टर मध्ये सर्वात मेन, सर्वात जास्त मार्क घेणारा आणि 10वी बोर्ड मध्ये तरी 4 ते 5 मार्काचा दरवर्षी क्वेश्चन विचारणारा हा पॉइंट आहे. सायमल्टेनियस इक्वेशन हे इक्वेशन थोडे कठीण जातात कारण की या इक्वेशन मध्ये काही शब्द घुमून फिरून विचारले जातात, त्यामुळे हे इक्वेशन सोडवणं कठीण आहे. परंतु काही अडचण नाही, तुम्ही माझा लेक्चर बघताय आणि मी तुम्हाला समजून सांगेल. आणि या लेक्चर मध्ये या पॉइंट मध्ये जे ही अवघड शब्द असतात किंवा जे रिपीट होणारे शब्द असतात किंवा एखादा क्वेश्चन आहे जो मागच्या वर्षी विचारलाय त्याच्या समोरचा क्वेश्चन या वर्षी विचारतील किंवा याच्या पुढचा क्वेश्चन विचारतील, सेम प्रॅक्टिस सेट मध्येच क्वेश्चन इथे विचारले जातात. काही क्वेश्चन वेगळे असतात किंवा काही क्वेश्चन सेम असतात, फक्त त्याच्यातील व्हॅल्यू बदललेली असते. ते मी तुम्हाला या मुद्दा शिकवण्याच्या वेळेस नक्की सांगेन. विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला मुद्दा आहे x by c. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. यावरती 1 मार्काचा क्वेश्चन नक्की विचारला जातो. शॉर्टकट मध्ये घेऊ कारण की एकाच मार्कासाठी आहे. या मुद्द्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, x by c हा फॉर्म्युला तुम्हाला 100% पाठ करावाच लागेल. त्यानंतर a आणि b, हा जो a आहे आणि हा जो b आहे,
हा कधीही 0 नसेल. जर a किंवा b 0 असेल तर काय होऊन जाईल हे बघा. x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आहे. a ची व्हॅल्यू a ने इथे 0 दिलेली आहे. जेव्हा a इंटू 0 कोणत्याही संख्येला आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 होतं. म्हणून जर 0 इंटू x केलं तरी आन्सर 0 येईल. म्हणजे याचे काही अर्थच राहिला नाही. जर याला काही अर्थच नाही तर हे सायमल्टेनियस इक्वेशन तर एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. कारण की जर ax कट झाला त्यानंतर a इंटू x झाला 0 म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला 0 आली. मग इथे टू व्हेरिएबल कुठे आहे? इथे फक्त एकच व्हेरिएबल उरतो. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही. आपल्याला इथे समोर लिहायचे आहे की कोणते लिनियर इक्वेशन आहे आणि कोणते नाही. आपण हे नो हे नाही आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा x आणि y. x आणि y हे कधीच असे 1/y किंवा 4/y 2/x √2/x अशा फॉर्मॅट मध्ये म्हणजे याच्या खाली अपॉन मध्ये कधीही नसतील. त्यामुळे 4/x किंवा 5/y हे नसतील. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन नाही. इथे 0 आलेला आहे. हे लिनियर इक्वेशन नाहीये. त्यानंतर √2x - 5y इज इक्वल टू 0. इथं ते म्हणसाल की √2 आलेला आहे तरी सुद्धा हे लिनियर इक्वेशन आहे. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे. इथं आता स्क्वेअर आलेला आहे. x चा स्क्वेअर झाले. लिनियर इक्वेशन मध्ये इथे x चा स्क्वेअर दिलेला नाही. त्यामुळे हे ही लिनियर इक्वेशन नाही. 4m + 3n इज इक्वल टू 12 हे साधा आणि सिंपल लिनियर इक्वेशन आपल्याला दिसते. त्यामुळे हे आहे. यानंतर आपण दुसरा मुद्दा बघा. आपला पुढचा मुद्दा आहे सॉल्व स्मॉल एक्झाम्पल अँड. इथे आपल्याला काही दोन इक्वेशन दिलेले असतात. पहिल्या इक्वेशन मधला a आणि दुसऱ्या इक्वेशन मधला b हे दोन्ही इक्वल असतात आणि पहिल्या इक्वेशनला b आणि दुसऱ्या इक्वेशन मधला a हे दोन्ही इक्वल असतात. त्यामुळे याला आपण पुढे सॉल्व करू. पहिले आपण बघू स्मॉल एक्झाम्पल. स्मॉल एक्झाम्पल मध्ये आपण पहिला एक एक्झाम्पल घेऊन बघू. हा एक्झाम्पल आपल्या प्रॅक्टिस सेट मधला आहे जेणेकरून आपला प्रॅक्टिस आहे लवकर कव्हर होऊन जाईल. आपल्या प्रॅक्टिस सेट मधला सेकंड क्वेश्चन मधला सेकंड एक्झाम्पल आहे x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. हे दोन्ही इक्वेशन दिलेले आहे ते आपल्याला सोप्या पद्धतीने सॉल्व करायचे आहे. आता या दोन इक्वेशन कडे नीट बघा. काय दिसतंय? इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. x इथे 3x आहे. आता हा x आणि 3x या दोघांना जर इक्वल करायचं ठरलं तर आपण काय करू शकतो? याला 3 ने डिवाइड केलं पण 2 ला 3 ने डिवाइड होत नाही. त्यामुळे आपण याला 3 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. या फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 3 × x 3x प्लस 3 7 चा 7 3 21 आणि y जशाच तसे. त्यानंतर 3 10 चा 30. हे झाले इक्वेशन थर्ड. हे फर्स्ट होते, हे सेकंड होते, आता हे थर्ड झाले. आता या दोघांमधील त्यानंतर इथे लिहून घेऊ सबस्ट्रॅक्ट इक्वेशन. आता लहान कोणता दिसतोय? हा छोटा दिसतोय आणि हा मोठा दिसतोय. म्हणजे इक्वेशन थर्ड मोठा आहे, इक्वेशन सेकंड छोटा आहे. त्यामुळे इक्वेशन सेकंड हा आपण इक्वेशन थर्ड मधून मायनस करून टाकू, काढून टाकू. त्यानंतर हे दोन्ही इक्वेशन लिहून घ्यायचे आहे. 3x + 21y = 30 आणि याला इक्वेशन नंबर देऊन टाकू थर्ड. त्यानंतर 3x - 2y = 7. आता हे दोन इक्वेशन जेव्हा पण आपण वजाबाकी करतो
ती जी खालची इक्वेशन असते त्याचे साइन चेंज करून टाकायचे आहे. इक्वेशन सेकंड आहे याचे साइन चेंज करायचे. आता हे मायनस प्लस आहे हे मायनस झालं. आता हे साइन प्लस मायनस आहे मायनसचं प्लस झालं. त्याच्यानंतर इथे प्लस आहे इथे मायनस होईल. आता 3x मधून -3 केले -3x मधून -3x केले हे दोन्हीही कट होऊन जातील. त्यानंतर 21y + 2y 21 आणि 2 23y जसं असतं 23y = 30 मधून 7 गेले 23. आता 23 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल 23 1 चा 23 त्यामुळे 23 आणि 23 कॅन्सल होऊन जाईल. त्यामुळे y = 1. y ची व्हॅल्यू आली आपल्याला 1. आता y ची व्हॅल्यू या दोन्ही इक्वेशन पैकी कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची आणि x ची व्हॅल्यू काढायची. ते आपण इथं करू. पुट y = 1 इन इक्वेशन फर्स्ट. आता या फर्स्ट इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू टाकायची. फर्स्ट इक्वेशन आहे x + 7y. y च्या जागी तर आपण 1 टाकणार आहे आणि त्यानंतर पुढे 10. x + 7 x जसंच तसे त्यानंतर प्लस 7 * 1 7 = 10. x = 10 - 7 आणि x = 3. x ची व्हॅल्यू आली 3. आता हे सॉल्व झाल्यानंतर आपल्याला इथं खाली एक लाईन लिहायची असते. त्या लाईनीसाठी अर्धा मार्क्स असतो. ती लाईन अशी आहे सोल्युशन इज. आता x आणि y काढायला लावले त्यामुळे पहिले प्रथम x लिहू x, y प्रथम आपण x लिहलाय त्यामुळे x ची व्हॅल्यू इथे टाकून घेऊ 3 आणि नंतर y त्यामुळे y ची व्हॅल्यू 1 3,1. हे झालंय आपले इक्वेशन सॉल्व. हे स्मॉल इक्वेशन अशा पद्धतीने सॉल्व करतात. इतरही इक्वेशन अशाच पद्धतीने सॉल्व करायचे आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सेकंड क्वेश्चनचे. त्यानंतर आपण एक क्वेश्चन घेणार आहे या पद्धती. सेकंड क्वेश्चन आहे आपला 99x + 101y = 499 आणि 101x + 99y = 501. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या इक्वेशन मधली जी a ची व्हॅल्यू असते ती 99 आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये b ची व्हॅल्यू ही 99 आहे. पहिल्या इक्वेशन मधली b ची व्हॅल्यू ही 101 आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मधली a ची व्हॅल्यू 101 आहे. आता हे इक्वेशन सॉल्व करताना आपली मेथड थोडी वेगळी आहे. हे इक्वेशन सॉल्व करताना प्रथम या दोघांची ऍडिशन म्हणजे या दोघांची बेरीज करायची आहे. तर आपण ऍडिशन करून घेऊ. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता या दोन इक्वेशनला लिहून घेऊ. 99x + 101y = 499 इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आहे 101x + 99y = 501 इक्वेशन सेकंड आहे. या दोघांची ऍडिशन करायची आहे. x जसंच तसे x 9 + 1 10 0 कॅरीला 1 9 आणि 1 10 इतर 0 कॅरीला 1 2 2000 प्लस यांची बेरीज तेवढीच 2000 y = 9 1 10 कॅरीला 1 9 1 10 कॅरीला 1 1000 200x + 200y = 1000. आता हे इक्वेशनला आपण 200 ने डिवाइड करून घेऊ. याला जर 200 ने डिवाइड केलं तर x याला भाग जातो 200 ने डिवाइड केलं तर y उरेल आणि याला जर 200 ने डिवाइड केलं तर आन्सर 5. मग इथे लिहून घेऊ डिवाइडेड बाय 200 200 ने डिवाइड केलं तर x + y = 5. हे इक्वेशन आहे. या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 3 देऊन टाकू. त्यानंतर हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन या दोन्ही इक्वेशनला आपण
इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. आता फर्स्ट इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन पहिले लिहायचं आहे x plus 99y is equal to 501 आणि सेकंड इक्वेशन आहे 99x, फर्स्ट इक्वेशन 99x plus 101y is equal to 499. आता ह्या दोघांची वजाबाकी करायची. पहिल्या सांगितल्याप्रमाणे यांचे साइन चेंज करून घ्यायचे. हे प्लस आहे मायनस, हे प्लस आहे मायनस, हे प्लस आहे मायनस. 101 मधून 99 गेले 2x, त्यानंतर इथे प्लस मायनसचं साइन येईल कारण की मोठी संख्या ही आहे, हिच्यातून हे गेले -2y इज इक्वल टू हे प्लस आहे आणि 2. आता याला आपण डिवायडेड बाय 2 करू शकतो. मग इथे लिहून घेऊ डिवायडेड बाय 2. जर x ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं x. मायनस चे साइन y ला 2y ला जर 2 ने डिवाइड केलं तर 2 2 कॅन्सल होऊन त्यानंतर आन्सर येईल y इज इक्वल टू 1. ही 2 आहे, या 2 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 1. त्यानंतर आपल्याला इक्वेशन 4, इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन 4 आपण जे पहिले स्मॉल एक्झाम्पल पाहिलं होतं, छोटंसं एक्झाम्पल होतं, त्याच्या सारखंच हे दोन्ही आहेत. x plus y is equal to 5, x minus y is equal to 1. अशाच प्रकारचे इक्वेशन आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे 9वी ला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये होते. तर आता या दोन्ही इक्वेशनचे आपण ऍडिशन करून घेऊ. मग इथे लिहा ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड 4. या दोन इक्वेशनला आपण ऍड करून घेऊ. त्यात पहिले इक्वेशन x plus y is equal to 5 आणि x minus y is equal to 1. y cancel, 2x is equal to 6. 2 multiply इकडे जो डिवाइड झाला 6 divided by 2 आन्सर आहे 3. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3 आणि y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. y ची व्हॅल्यू इकडे काढू. x is equal to 3. Put in equation third. हे जे थर्ड इक्वेशन आहे त्यामध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करू. थर्ड इक्वेशन आहे x plus y is equal to 5. x ची व्हॅल्यू 3 plus y is equal to 5. 3 plus इकडे जो मायनस झाला 5 minus 2, 5 minus 3 is equal to 2. म्हणजे y ची व्हॅल्यू आली 2. आता सोल्युशन लिहायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं लिहायचं सोल्युशन इज पहिल्या ब्रॅकेट मध्ये x, y इज इक्वल टू सेकंड ब्रॅकेट मध्ये पहिले x आहे त्यामुळे x ची व्हॅल्यू 3 आणि नंतर y लिहिला आहे त्यामुळे y ची व्हॅल्यू 2. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर आलाय 3, 2. इतर क्वेश्चन तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करून घ्यायचे. बाकीचे सर्व या प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन खूप सोपे आहे. आपण पुढे चालूया. आपल्या तिसरा मुद्दा आहे ग्राफ. ग्राफ मेथडने सॉल्व्ह करायचा साधा आणि सिंपल फंडा आहे. तो आहे आपल्याला प्रथम एक बॉक्स काढायचा आहे. त्याच्या आधी आपण कोणताही एक साधा क्वेश्चन घेऊन टाकू. आपण प्रॅक्टिस सेट मधलाच क्वेश्चन घेऊ ज्यामुळे आपले प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन फटाफट रिकव्हर होतील. तर प्रॅक्टिस सेट 1.2 मधला सेकंड क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. इतर क्वेश्चन सोपे आहेत त्यामुळे ते नाही घेणार, ते आपण नंतर पुढे चालून घेऊन टाकू. x plus y is equal to 6 आणि x minus y is equal to 4. आता हे दोन आपल्याला इक्वेशन आले आहे. पहिले इक्वेशन आहे x plus y is equal to 4. आपण प्रथम एक तक्ता तयार करून घेऊ.
पहिल्या बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे x, दुसऱ्यामध्ये लिहायचं आहे y. जर इथे m आणि काही असलं mn असलं ab असलं तर आपण इथे ab किंवा mn लिहू शकतो. त्यानंतर लिहायचं x, y. आपल्याला आन्सर काढायचे ना, त्यामुळे इथे x, y. आता x, y आणि x, y. आपण ही इक्वेशन कडे नीट निरीक्षण केलं. पहिल्या इक्वेशन तर x + y 6. जर आपण x ची व्हॅल्यू 2 मानली, आपल्या मनात कोणत्याही व्हॅल्यू घ्यायच्या, x ची 2 माना, y ची 3 माना, त्याच्यानंतर x ची -2 माना, कोणत्याही व्हॅल्यू घ्यायच्या आणि जवळपास छोटे छोटे व्हॅल्यू घ्या जे शून्याच्या आसपास असेल, 3 4 किंवा जास्तीत जास्त 5, त्याच्यानंतर मागे -1 -2 -3 असे छोटे छोटे व्हॅल्यू घ्या, ज्यामुळे आपल्याला आन्सर काढायला सोपं जाईल. आणि आपण जेव्हा ग्राफ काढू त्यामुळे आपल्याला मोठा ग्राफ काढावा नाही लागणार. आपण छोट्या ग्राफ मध्ये लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करून मोकळे होऊन जाऊ. त्यानंतर आपल्याला इथे x ची व्हॅल्यू 2 मानली, आपण हे सॉल्व्ह करू. x + y 6. जर आपण x च्या जागी 2 टाकलं प्लस y 6, हा 2 प्लस इथे जो मायनस झाला म्हणजे y 6 - 2 किती होतात 4, म्हणजे y ची व्हॅल्यू आली 4. जर आपण x ची व्हॅल्यू 2 मानली तर y ची व्हॅल्यू होती 4. मग इथे लिहून घ्या 2, 4. त्यानंतर y ची व्हॅल्यू जर आपण 3 मानली, x + y 6. x प्लस y ची व्हॅल्यू जर आपण 3 मानली, जर हा प्लस आहे तिकडे जो मायनस झाला 6 - 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3. इथे ही 3 आणि त्यानंतर इथे बॉक्स मध्ये 3, 3. जर x ची व्हॅल्यू -2 घेतली म्हणजे x, आपले इक्वेशन आहे x + y 6. x ची व्हॅल्यू -2 घेतली म्हणजे -2 + y 6. हे -2 आहे, त्या साइडला जाऊन +2 होतील. मायनस प्लस मायनस तिकडे जाऊन प्लस झाले. जे इकडे मायनस असतं ते प्लसच्या त्या साइडला च्या त्या साइडला जाऊन प्लस होतं, म्हणजे -2 आहे इकडे जाऊन +2 झाले. 6 + 8, 6 + 2 8, म्हणजे y ची व्हॅल्यू आली 8. म्हणजे इथे y ची व्हॅल्यू 8 लिहून घेऊ. त्यानंतर -2, अशा प्रकारे हा तक्ता सॉल्व्ह करायचा असतो. हा तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा आपण इथे बाजूला लिहून घेऊ, कारण की आपल्याला सेकंड तक्ता सॉल्व्ह करायचा आहे. आता आपण सेकंड इक्वेशनचे तक्ता सॉल्व्ह करूया. इथे x ची व्हॅल्यू आपल्या मनाने टाकायची, y ची व्हॅल्यू आपल्या मनाने टाकायची. मी रँडमली टाकून घेतो 2 3 4, 2 3 4 कोणतीही व्हॅल्यू टाकून घेतली. जर आपण हे इक्वेशन लिहिलं x - y 4, जर y ची व्हॅल्यू 2 टाकली म्हणजे x - 2 4, हा 2 मायनस इकडे जाऊन प्लस झाला, 4 + 2 6, म्हणजे x 6. इथे आपण 6 लिहू आणि इथे 6, 2. त्यानंतर x ची व्हॅल्यू जर आपण 3 मानली म्हणजे x, y x - y 4. x ची व्हॅल्यू आपण 3 मानली म्हणजे 3 - y 4. हा 3 इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस झाला म्हणजे -y 1. आता मायनस आहे आणि हा प्लस आहे, त्याचा मायनसच्या साइडला कट करून टाकू आणि याला प्लस देऊन टाकू म्हणजे y -1. म्हणजे इथे आपल्याला -1 लिहावं लागेल आणि इथे 3, -1. त्यानंतर y ची व्हॅल्यू आपण 4 पकडली आहे. y इक्वेशन लिहून घेऊ x - y 4. y ची व्हॅल्यू आपण 4 पकडले म्हणजे x - 4 4. हा मायनस तिकडे जाऊन प्लस झाला, x 8. x ची व्हॅल्यू 8 आली. इथे 8 लिहून घेऊ आणि इथे 8, 4. आता हा तक्ताही आपला तयार झालाय. आता आपल्याला डायरेक्ट ग्राफ आखायचा आहे. मी सगळे काही शॉर्टकट मध्ये घेतोय, स्पीड ने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे व्हिडिओ लेंदी होणार नाही
आणि आपला हे लवकर संपून जाईल. हा तक्ता आहे, याला आपण इथं साईडला काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे तर मी आता हा बॉक्स साईडला लिहून घेतलाय आणि इक्वेशन वर लिहिलंय. आता आपल्याला काढायचा आहे ग्राफ काढण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला दोन लाईन काढायच्या, एक सरळ आणि उभी लाईन काढून घ्या, त्याला दोन एरो देऊन टाका. त्यानंतर एक मध्यभागून आडवी लाईन काढा, त्यालाही दोन एरो देऊन टाका. दोन लाईनी काढल्या. आता जे उभी लाईन असते तिला y म्हणतो आणि जी आडवी असते तिला x म्हणतो. त्यानंतर हा जो मधला पॉइंट आहे जिथे दोन्ही लाईन मिळतात त्याला आपण शून्य म्हणतो. शून्याच्या इकडे येणाऱ्या संख्या मायनस मध्ये असतात, म्हणजे इथे 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 -1 -2 -3 -4 आणि -5 हे आपण नवी मध्ये तो शिकलायचं आहे. त्यानंतर शून्याच्या ज्या खालची बाजू असते तिथेही मायनस असतात. -1 -2 -3 -4 -5 -6 आपण किती वाढू शकतो, अनलिमिटेड, त्याची काही लिमिट नसते. त्यानंतर जी वरचा रो आहे तिथेही वरती जाणाऱ्या संख्या ह्या प्लस असतात. इथे 1 2 3 4 5. त्यानंतर इकडे जाणारे जे असतात ही लाईन थोडी वाढून घेऊ. इकडे जाणारा प्लस असतात. 8 1 2 3 4 5 6 7 हे झाले. त्यानंतर आपण हे दोन तक्ते तयार केला. जर आपण पहिला तक्ता बघितला तर इथं x ची व्हॅल्यू 2 आली. मग आता ही लाईन x ची आहे. आता इथं +2 कुठे आहे? हा इथे आहे. त्यानंतर y +4 आहे आणि y ही लाईन आहे, इथे +4 सापडला. आता इथे +2 आणि हा +4. आता ह्या दोघांना आपल्याला अशा प्रकारे इथे मिक्स करायचं आहे, याला सर्कल करायचं आहे आणि इथं 2,4 इथे ब्रॅकेट मध्ये टाकायचे 2,4. त्यानंतर आपल्याला सेकंड आहे 3 आणि 3. आता 3 आणि हा 3 या दोघांना आपल्याला ऍक्युरेट एकाच ठिकाणी जोडायचे 3,3. त्यानंतर आपल्या -2 आणि 8 इथे -2 आणि 8 ही लाईन वरती जाईल 6 7 आणि 8. तर आपण -2 इथे आणि 8 इथे -2,8. आता 1 2 3 आपल्या पहिल्या तक्त्याचे 3 पॉइंट तयार झाले. तर आपण या तिघांमधून जाणारी एक लंबी अशी लाईन काढून घेऊ जी या तीन बिंदूंमध्ये जाईल. आता माझी लाईन थोडी तिरपी आली पण तरी सुद्धा ही सरळ लाईन येते आणि नक्की आहे. त्यानंतर आहे सेकंड बॉक्स. आता आहे सेकंड बॉक्स आहे. तर पहिली ही लाईन थोडी आणखी वाढवून घेऊ. हा सेकंड बॉक्स आहे. या सेकंड बॉक्स मध्ये आहे 6,2. आता इथे x 6 आहे आणि y 2, म्हणजे इथे 6,2. त्याच्यानंतर 3,-1. आता 3 आणि -1 म्हणजे इथेच येईल 3,-1. त्यानंतर 8,4 हा 8 आणि हा 4 ही लाईन अशीच पुढे जाईल आणि ही वरती येईल इथे 8,4. आता इथे 3,-1 6,2 आणि 8,4. आता जर या तिन्ही लाईन आपण एकदम सरळ जोडलं तर या तिन्ही बिंदूंमध्ये छेदली जाते. त्यानंतर आता ही लाईन आणि ही लाईन जिथे इंटरसेक्ट होते, जिथे मिळते, तो जो पॉइंट असतो ते असतं आपल्या क्वेश्चनचं फायनल आन्सर. आता आपल्या दोन लाईनी इंटरसेक्ट झाल्या इथे. हे काय आहे 1 आणि हे आहे 5, म्हणजे हे झालंय 5,1. म्हणजे x
फाय आणि y आलाय 1, म्हणजे आपण लिहू शकतो फाय, 1. मग इथे लिहायचं आहे सोल्युशन इज x, y इज इक्वल टू फाय, 1. आता हे झालं आपलं सोल्युशन. परंतु जेव्हा आपण हा संपूर्ण ग्राफ करतो, ग्राफच्या या कोपऱ्याला इथल्या बाजूला इथे लिहिलेलं असतं स्केल. आपल्याला ते स्केल लिहायचं आहे. तिथे लिहायचं आहे स्केल ऑन बोथ साइड. Scale on both sides 1 centimeter is equal to 1 unit. 1 centimeter is equal to 1 unit. जर आपल्याला हे 2 तक्ते दिले, आता पहिला काय असे तक्ते असू शकतात, वरती शाळेतील मुलं, खाली शाळेतील मुली. मग याच्या खाली लिहावं लागतं हा जो फर्स्ट बॉक्स आहे, ही जी लाईन आहे त्या लाईनला एक नाव द्यावं लागतं आणि जी सेकंड लाईन आहे त्या लाईनला ही एक नाव द्यावं लागतं. आपण ही जी लाईन काढली आहे फर्स्ट लाईन, तिथे x प्लस वाय, ती कोणत्या इक्वेशनची काढली आहे? ती आपण काढली आहे x प्लस वाय इज इक्वल टू 6. मग ही जी लाईन काढली त्या लाईनला इथे किंवा आडमध्ये कुठेतरी लिहावं लागतं x प्लस वाय इज इक्वल टू 6. आणि ही जी लाईन काढली आहे या लाईनचं ही नाव लिहावं लागेल x मायनस वाय इज इक्वल टू 4. तेव्हा शिक आपला हा संपूर्ण ग्राफ मानला जातो. हे दोन लाईनी या दोन इक्वेशन लिहिण्यासाठी आपल्याला अर्धा मार्क्स असतो. हे स्केल लिहिण्यासाठी अर्धा मार्क्स असतो. या दोन्ही लाईनी जिथे मिळतात, हा जो पॉइंट आहे तो पॉइंट इथे लिहिण्यासाठी अर्धा मार्क्स असतो. आणि हे जे सोल्युशन लिहिलंय त्यासाठी अर्धा असतो आणि हे लिहिलंय त्यासाठी अर्धा असतो. जर 3 मार्काचा असेल तर यांच्यासाठी वेगवेगळे मार्क्स असतात. 4 मार्काचा असेल तर वेगळे असतात. जर तुम्हाला 5 मार्काचा असला तर कमीत कमी ते वरती ज्या पद्धतीचे आपले सायमल्टेनियस इक्वेशन असतात त्याच पद्धतीची लाईन्स देतात आणि त्यानंतर तुम्हाला या प्रकारे ग्राफ काढण्यास सांगतात. आता मी तुम्हाला हा ग्राफ काढून दाखवलाय. आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये 1.2 या प्रॅक्टिस सेट मधला जो पहिला क्वेश्चन आहे तिथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स टाइप मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिलेले आहेत. जे 2 आहेत ते आपल्याला या बॉक्स प्रमाणे भरायचे आणि इतर उरलेले जेवढेही क्वेश्चन आहेत ते हे बॉक्स तयार करायचे. त्यानंतर त्यांचा हा ग्राफ तयार करायचा आहे. जेव्हा आपण ग्राफ तयार करू थोडं लॉजिक लावायचं आहे. किंवा कसं आहे x प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे. जर आपण x ची व्हॅल्यू 14 म्हणजे 14 पकडली, मग 14 इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होतील. 6 मायनस 14 आता आन्सर येतं -8. मग -8 जर आपण काढलं तर ते खूप दूर जाईल. त्यापेक्षा आपण छोट्या छोट्या संख्या पकडायच्या, लॉजिक ना काम करायचं. त्यामुळे आपला आन्सर लवकर निघेल. हे इथल्यासाठी नाही, हे पेपर मध्ये आपल्याला जास्तीत जास्त उपयोगी पडतं. यानंतर आपला चौथा मुद्दा आहे डिटरमिनंट मेथड क्रॅमर्स रूल. हा चौथा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. यावरती 3 ते 4 मार्कचे क्वेश्चन सहज विचारले जातात. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जेव्हा आपण सुरुवातीला स्ट्रक्चर बघत होतो तेव्हा मी तुम्हाला काय लिहून दिलं, D इज इक्वल टू, हे 2 लाईनी काढल्या होत्या. इथे लिहिलं होतं A1 A2 आणि B1 B2. त्यानंतर इथे लिहिलं होतं x dx इज इक्वल टू C1 C2 B1 B2 सरळ आहे. त्यानंतर dy लिहून दिलं A1 A2 आणि C1 C2. अशा प्रकारे मी लिहून देतो. आणि आणखीन 2 गोष्टी लिहून दिल्या की x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय d आणि जो y आहे तो काढण्यासाठी मेथड वापरली होती dy डिवायडेड बाय d. आता A1 A2 C1 C2 B1 B2 हे काय आहे ते आपण बघणारच आहोत.
पण तत्पूर्वी हे बघा x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथे काय दिलंय dx अपॉन dt. मग आपण जर dt कॅन्सल केलं तर काय x, म्हणजे x ची व्हॅल्यू x निघली, म्हणजे याला जर याने डिवाइड केलं तर आन्सर x येतं, आणि याला जर याने डिवाइड केलं म्हणजे dy अपॉन d, dd कॅन्सल, आन्सर आला y. म्हणजे याला जर याने डिवाइड केलं तर आन्सर y येतं. त्याच्यानंतर आपण हे समजून घ्या a1 a2 b1 b2 c1 c2 हे काय आहे. त्यासाठी आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 1.3 मधील एक क्वेश्चन घेऊन टाकू. क्वेश्चन थर्ड मधला फर्स्ट क्वेश्चन इक्वेशन घेतला आहे. आता हा जो क्वेश्चन आहे याच्यात दोन इक्वेशन दिले आहे. हे जे फर्स्ट इक्वेशन आहे आणि सेकंड इक्वेशन आहे यांना आपण प्रथम आता आपण इक्वेशन घेतलंय फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन. आता या दोन इक्वेशनला आपण एका खाली एक लिहून घेऊ जेणेकरून आपल्याला नीट कळेल. प्रथम लिहून घेऊ 3x 4y इज इक्वल टू 10. हे इक्वेशन फर्स्ट आहे. आणि सेकंड इक्वेशन आहे 4x 3y इज इक्वल टू 5. हे झालंय सेकंड इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन आहे त्यामध्ये मी सांगितलंय a1 a2 b1 b2. आता आपण जेव्हा लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म बघितला होता तो होता ax plus by is equal to c किंवा c is equal to 0 असा होता. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये प्लस c च्या ऐवजी त्या साइडला जाऊन c बनतो, त्यामुळे इथे असं या इक्वेशन मध्ये असा फॉर्म्युला आहे x plus by is equal to c. अशा पद्धतीचा फॉर्म्युला यामध्ये वापरला जातो. आता प्रथम आपण d ची व्हॅल्यू काढून घेऊ. जो कॅपिटल D आहे तो डिटरमिनंट या नावाने ओळखला जातो. त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला मी सांगितलं होतं a1 अपॉन a1 अपॉन a2 a1 a2 b1 b2. a1 काढण्याचं आहे आपल्याला प्रथम a1 काढायचं आहे. a1 काय a b b. a1 आहे फर्स्ट इक्वेशन मधला a. फर्स्ट इक्वेशन मधला a आहे 3 आणि a2 आहे सेकंड इक्वेशन मधला a. सेकंड इक्वेशन मधला a आहे 4. आता फर्स्ट इक्वेशन मधला b काढायचा आहे तो आहे 4, पण इथं साइन मायनस दिसतंय, मग इथं 4 घ्यायचं मायनस 4 घ्यायचं, तर इथं -4 घ्यायचं आहे. आता इथं -4 घेतलं. त्यानंतर सेकंड इक्वेशन मधला b तो आहे +3. आता या दोघांना आपण तिरकस मल्टिप्लिकेशन द्वारे करू. 3 into 3 आणि -4 into 4. ते कसं लिहायचं 3 multiply 3. आता जेव्हा आपण मल्टिप्लाय करू या दोघांमध्ये पण काहीतरी साइन असेल ना, मग तिथं आपल्याला याचे मायनस आणि ब्रॅकेट मध्ये टाकून देऊ -4 into 4 इक्वल टू 3 into 3 3 3 चा 9 मायनस 4 into 4 काय होतं 16 आणि साइन मायनस. आता इथे 9 प्लस 16 मल्टिप्लाय मध्ये मायनस इंटू मायनस प्लस होतं, म्हणजे इथं मायनस आणि हे ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस, आणि ब्रॅकेट जर असेल तर तिथं मल्टिप्लिकेशन असतं, म्हणजे मायनस आणि मायनस प्लस झालं. 9 प्लस 16 25. त्यानंतर आपल्याला इथे काढायचे dx. dx साठी मी तुम्हाला वेगळं सांगितलं होतं. पहिले आपल्याला c1 c2 घ्यायचं, नंतर b1 b2 घ्यायचं आहे. c1 काय आहे 10 आणि c2 म्हणजे सेकंड इक्वेशन मधला c 5. त्यानंतर b1 b1 काय आहे -4. आता इथं 4 प्लस आहे की मायनस आहे ते तुम्ही बघा. त्यानंतर सेकंड इक्वेशन मधला b आहे 3. आता 10 मल्टिप्लाय 3 म्हणजे 10 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, 10 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर येतं 30. तरी आपण नीट लिहून घेऊ
10 इंटू 3 माइनस इन ब्रॅकेट में टाकू -4 इंटू 5. आता 10 इंटू 3 होता 30 माइनस ब्रॅकेट मध्ये 4 5 चा 20 आणि साइन माइनस असेल म्हणजे 30 प्लस 20 इज इक्वल टू 50. याचा आन्सर आलाय 50. आता डी काढला, dx काढला. आता आपल्याला काढायचं dy. इथे लिहून घेऊ dy. dy काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं a1 आणि c1. आता इथे a1 काय आहे 3 आणि a2 काय आहे 4. त्याच्यानंतर c1 फर्स्ट इक्वेशन मधला c तो आहे 10 आणि सेकंड इक्वेशन मधला c आहे तो आहे 5. आता 3 इंटू 5 मायनस 10 इंटू 4. आता इथं कोणालाच मायनसची साईन नाही त्यामुळे आपल्याला सोपं जाईल. 3 इंटू 5 3 5 चा 15 मायनस 10 इंटू 4 40. आता 15 मधून जर 40 गेला तर आन्सर येतं -25. लक्षात घ्या इथं -25 आलं म्हणजे dy ची व्हॅल्यू आली -25. त्यानंतर आपल्याला काढायचे x आणि y. ते काढण्यासाठी ते साईडला घेऊ. मी तुम्हाला सांगितलं होतं x dx डिवाइडेड dx अपॉन d म्हणजे dx ची व्हॅल्यू आपल्याला आली आहे 15 आणि d ची व्हॅल्यू आली आहे 25. 25 वरचा 25 25 2 चा 15 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 2. त्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. dy आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची म्हणजे y dy डिवाइडेड बाय d. आता y dy ची व्हॅल्यू काय आली आहे -25 आणि d ची व्हॅल्यू काय आली आहे 25. आता 25 -25 दोन्ही कट झाले, आन्सर आला 0. नाही असं नसतं. जर दोन डिवाइडेड मध्ये 25 1 चा 25 आणि 25 1 चा मग तिथे काय आलं 1 आलं. पण मायनसची साइन असल्याने -1 आलाय म्हणजे y ची व्हॅल्यू आली आहे -1. आता इथं प्रत्येक वेळेस प्रमाणे आपल्याला लिहायचे therefore solution is पहिल्या ब्रॅकेट मध्ये x, y हे जे दोन व्हेरिएबल असतात ते लिहायचे. सेकंड ब्रॅकेट मध्ये आन्सर लिहायचे 2, -1. आता हे आपल्या आन्सर हेच आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर, हेच आहे आपल्या क्वेश्चनचं सोल्युशन. याच्या भाषेत सोल्युशन, आपल्या भाषेत आन्सर. त्यानंतर आपले 4 मुद्दे आतापर्यंत कंप्लीट झाले. राहिले ते आहे 2 मुद्दे. आता 2 मुद्दे आहेत ते दोन्ही थोडे हार्ड आहेत. त्या दोघांचे मी 2 क्वेश्चन घेईन. इतर मुद्द्यांचे मी एक क्वेश्चन घेतले आणि बाकीचे उरलेले जे प्रॅक्टिस सेट मधले आपल्याला घ्यायचे बाकी आहेत. प्रॅक्टिस सेट मध्ये वेळ कमी असल्यामुळे मी जे अवघड क्वेश्चन आहेत ते सगळे प्रॅक्टिस सेट मध्ये घेईन आणि जे सोपे आहेत ते तुमच्यासाठी शिल्लक ठेवेन. आणि जर तुम्हाला याचे आन्सर नाही आले तर कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचे आन्सर पुरवले. आता आपण घेऊया 5वा मुद्दा आणि 6वा मुद्दा हे आपण पुढील लेक्चर मध्ये घेऊया. तो